नमस्कार शेतकरी मित्रांनो. नाविन्यपूर्ण योजनांतर्गत तुम्ही जर दुधाळ जनावरांच्या गट तसेच शेळी, मेंढी गट वाटप आणि कुक्कुटपालन या गट वाटपांसाठी जर अर्ज केलेले असाल, तर तुमची संपूर्ण प्रोसेस झालेली असेल किंवा कागदपत्रे अपलोड केलेली असाल किंवा संपूर्ण फॉर्मची प्रक्रिया 2023-24 साठी करून झालेली असेल. पण आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की लिस्ट केव्हा लागेल आणि नेमकं याबद्दल चौकशी कोणाला करायचं. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो त्या संबंधित मी तुम्हाला माहिती देणार आहे. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. ते सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला ahmahbms.com या वेबसाईटवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर सर्वप्रथम इथं उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला 3 डॉट दिसतील. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं आल्यानंतर खाली संपर्क ऑप्शन दिसत आहे. संपर्क या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. संपर्क या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला संबंधित जिल्ह्यांचे जे पशुसंवर्धन विभागासंबंधित अधिकारी आहेत त्यांची लिस्ट आणि त्यांचे नाव आणि त्यांच्यासमोर त्यांचा संपर्क नंबर हे व्यवस्थितरित्या तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही बघू शकता. स्क्रोल करायचं आहे खाली. स्क्रोल केल्यानंतर संपूर्ण नावे वगैरे तुम्हाला इथं दिसेल आणि उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता. जर अधिकाऱ्यांनी जर तुमचा कॉल उचलला नाही किंवा रिप्लाय दिला नाही तर तुम्ही कॉल सेंटरवरती सुद्धा संपर्क साधू शकता. त्यासाठी 1962 हा टोल फ्री नंबर आहे. तसेच 1800-233-0418 हा सुद्धा नंबर त्यांच्याकडून फ्रीमध्ये टोल फ्री आहे. आणि कागदपत्रे काही अपलोड करते वेळेस काही अडचणी आल्यास तुम्हाला तर त्यासाठी सुद्धा तुम्ही 7208136881 या नंबरवरती कॉल करायचा आहे. आता सर्वप्रथम तुम्हाला मी सांगणार आहे विभागावाईज तुम्ही बघू शकता. जर तुम्ही मराठवाडा विभागातील असाल किंवा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर विभागातील असाल तर तुम्हाला त्या 8ही जिल्ह्याचे संपर्क तुम्हाला संबंधित पशुसंवर्धन विभागाची इथं तुम्हाला मिळणार आहेत. एक्झाम्पल मी देतोय फक्त. तुम्ही संबंधित विभागात कुठलेही असाल तरी तुम्हाला इथं नंबर भेटणार आहे. इथं बघू शकता औरंगाबाद विभागातील अधिकाऱ्यांचा नंबर आहे इथं. त्यानंतर परभणी, जालना, बीड, लातूर विभागातील बघू शकता. लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा नंबर इथं दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला सरळ कॉल करायचा आहे आणि त्यांना तुम्हाला संपूर्ण माहिती ह्या प्रोसेसबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते त्यांना विचारायचं आहे. ते तुमच्या समस्यांचं निराकरण करणार आहेत कॉलवरती. जर तुम्हाला लिस्टबद्दल सुद्धा माहिती नसेल, केव्हा लागेल, कधी लागेल तर त्यासंबंधी सुद्धा तुम्ही यांना विचारू शकणार आहात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 2023-24 किंवा जे अगोदर फॉर्म भरलेले आहेत त्यांची लिस्ट या वेबसाईटवरती लागणार नाही ऑनलाईन, एवढं लक्षात घ्या. तुम्हाला संबंधित तालुक्याच्या पशुसंवर्धन विभागातच तुमचे नावं लिस्टमध्ये लागलेले आहेत किंवा नाही हे दिसणार आहे. तुम्हाला ऑफलाईन जाऊन चेक करावं लागणार आहे. पण कन्फर्म करण्यासाठी तुम्ही या संबंधित नंबरवरती कॉल करून घ्या मित्रांनो. सोयीस्कर राहील तुमच्यासाठी. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.